नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलेलो आहोत मौजे कुमटे वनीकरण मैदानामध्ये. दुशाचं मैदान आहे आणि 15 डिसेंबर रोजी हे मैदान वनीकरण कुमटे या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. तर मैदानाचे आयोजक आपल्या समवेत आहेत. तर मैदानाचे नियम व अटी कशा पद्धतीने असणार आहे किंवा मैदान कशा स्वरूपात होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवट पण नक्की बघा. नमस्कार दादा. नमस्कार. नाव काय आपलं? चेतन जगदाळे. काय सांगाल बैलगाडी मालकांना कशा निमित्त हे मैदान भरवण्यात आलेलं आहे आणि मैदानाचं स्वरूप कशा पद्धतीने आहे? दत्त जयंती निमित्त मैदान भरवलेलं आहे. बर दादा, यापूर्वी या फाटीवरती किती मैदान झालेत? भरपूर अशी मैदान झालेत या फाटीवरती. तरी बैलगाडी मालकांना काय सांगाल? बैलगाडी मालकांना एवढं सांगेन की लवकरात लवकर मैदानात उपस्थिती दाखवावी व सहकार्याची भावना दाखवावी. मित्रांनो, महाराष्ट्राचे आवडते झेंडापंच म्हणजे धानावडे बापू आहेत आपल्या समोर. बापू नमस्कार. नमस्कार. काय सांगाल मैदानाबद्दल? मैदान ही कुमटेचं मैदान आहे. दत्त जयंतीच्या निमित्ताने मैदान भरवलं आहे. आता इथून 5 मैदानांची मागील झाली. मी झेंडापंच होतो. 1 नंबर यांनी मैदान पार पाडलाय. ती मैदानाचं अजिबात ही नाही काळजी. फटी बघा तुम्ही, 1 नंबर पळाय. त्यांनी मागायची पहिल्या बार होतं इकडे बिडे, पण त्यांनी माती बिती टाकून आता व्यवस्थित सगळी फटी केली आहे. पूर्ण व्यवस्थित सगळं व्यवस्थित क्लिअर केलं आहे. बापू, दुशाचंच मैदान? दुसऱ्याच मैदान आहे. फक्त नोंद भरपूर त्यांनी म्हणजे बहुसंख्येने नोंद करावी ही म्हण आहे. तरी काय सांगाल, तुम्ही रोज मैदानामध्ये असता, फाटीकडे बघून कसं वाटते? फाटी चांगली. फाटी 1 नंबर आहे. आता 5 मैदान झाली. 5 मैदान अजिबात ही काय नाही. आणि मैदानावरती कुठल्याही प्रकारचे दगड नाही, कुठलं काय अपघात नाही, काय नाही. आता सुट्टीच्या नियमाबद्दल विचारतो तुम्हाला. सुट्टीला तुम्ही असणार आहात झेंडापंच म्हणून. हो, पट्टीचा नियम आपला. पट्टी असणार आहे. हो, पट्टीचा नियम आहे. पुढं पोरं बी लोटायची, कसर बी येते, तात्या येते, आप्पा आहेत. ही कुमटे सगळं हे मित्रमंडळ सगळ्यांचं. जर समजा एखादा बैलगाडा मालक किंवा सुट्टी मेकर रेषेच्या पुढे आला आणि तर ती गाडी बसली जर समजा पुढे, तर निकाल ग्राह्य धरला जाणार आहे? नाही, लाईव्ह वर आपण बघणार खालचा निकाल पहिला आणि मग देणार. सुट्टीला कॅमेरा असतो दोन्ही वरच्या साईडला, दोन्ही बाजूला 2 कॅमेरा आहे. बर, लाईव्ह प्रक्षेपण हे कुठल्या चॅनलवर पाहायला भेटेल आपल्याला? P3 लाईव्ह. बर, नमस्कार. नमस्कार. नाव काय आपलं? माझं नाव शुभम अप्पा जगदाळे. बर, काय सांगाल मैदानाबद्दल? बरेच तुमचे मित्र परिवार आहे, सहकारी मित्र आहेत. किती दिवस मैदानाची तयारी सुरू आहे? मैदानाची तयारी ही 15 दिवस झाली सुरू आहे. बर, मैदान अतिशय सुंदरपणे पार पडेल. बर, आता तुम्ही पाहताय ओपनची मैदान बरीचशी होत आहेत, आदतची होत आहेत. दुशाचंच मैदान भरावं, दुसऱ्याचं मैदान भरावं म्हणजे काहीतरी वेगळं करावं ही आमची भावना होती. आणि बक्षिसात पण काहीतरी बदल असावा. बर, बक्षिसाचं स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे? 1 ते शेवटच्या क्रमांक? बक्षिसाचं स्वरूप म्हणजे आपण सोन्याच्या स्वरूपात बक्षीस ठेवलेले आहेत. पहिलं बक्षीस आहे 11 ग्रॅम, दुसरं 7 ग्रॅम, तिसरं 5 ग्रॅम, चौथं 4 ग्रॅम, 5वं 3 ग्रॅम आणि 6वं 2 ग्रॅम आणि बाकीची उत्तेजनार्थ दिली जातील. उत्तेजनार्थ बक्षिसांमध्ये काय असणार आहे? कसं काय? उत्तेजनार्थ बक्षिसांमध्ये कॅश स्वरूपात बक्षीस दिलं जाईल. बर, आणि डाली पण असणार आहेत? हा, डाली, सन्मान चिन्ह डाली आहेत. एकूण पल्ला किती आहे आपला साधारण? आपल्या मैदानाचा एकूण पल्ला 1000 फूट आहे. 1000 फूट आहे. फाटी मधला आतला अंतर किती आहे? फाटी मधला आतला अंतर 14 फूट आहे. बर, आता नियमाकडे वळतो. लॉबी टचचा नियम कशा पद्धतीने असणार आहे? बैलगाडी मालकांना समजून सांग. लॉबी टचचा नियम असा असेल की तास बदलल्यानंतर लॉबी टच म्हणजे गाडी ही बाद केली जाईल. पण जर तासाला लागून बैल तासात पाय गेला, चाक गेलं छकड्याचं, तर लॉबी टच धरली जाणार नाही. म्हणजे या तासाच्या जर पलीकडे गेलं, तास पलीकडे गेला तरच गाडी बाद धरली जाईल. म्हणजे लॉबी टच जर तासात गाडी गेली आणि परत फाटीमध्ये आली तर त्या गाडीला निकाल दिला जाईल. बर, एखादी गाडी तुम्हाला जर समजा परत पळवताना बैल गाडी मालक दिसला, ती गाडी बाद झालेली, बाद केली जाईल. गाडी डायरेक्ट बाद, डबल गाडी कोणती पळवली जाणार नाही. दादा, जर समजा गटाला, सेमीला आणि फायनलला जर सामना झालेस तर कशा पद्धतीने निर्णय? संगमत करून सर्व गाडी मालकांचं निकाल पुढे दिला जाईल. गटाला दिली जाईल का? सामना निकाल दिला जाईल संगमत. बर, आणि सेमीला संगनमत केलं जाईल कुठल्याही बैलगाडी मालकाचे बाबा कशा पद्धतीने होते. तर जर सामना झाला 4 बैलगाडी मालकांचा विचार घेतला जाईल. आणि बर,
पुढे संगणमत देऊन निकाल दिला. आता मैदानाची जी बक्षिसं तुम्ही पुकारली हे स्पष्टपणे तुम्ही फायनल नंतर सर्व बक्षिसं रितसर देणार आहे. याच्या अगोदर आम्ही जेवढी मैदान केली त्या मैदानात सर्व मैदानात आम्ही रितसर बक्षीस दिलेलं आहे. कुठल्याही मैदानात कधी अडचण आली नाही. आता मागच्या मैदानामध्ये बापू जसं म्हणाले जसं थोड्याफार खडी होती फाटीवरती, आता फाटीची तयारी कशा पद्धतीने करून आम्ही काय केलं की महिला सांगून ते खडं वेचलं गेलेलं आहे आमचं सगळं. आणि रोलिंग वगैरे कशा पद्धतीने करण्यात आलेलं आहे? रोलिंग पहिलं आम्ही रोलरनच केलेलं आहे फाट्यांचं. आणि या फाटी आता जुन्या झाल्यात भरपूर, त्यामुळे गवत हे आल्यामुळे काय आता फाटीत अडचण नाही. फाटीची वैशिष्ट्य काय वाटतात बैलाला पळण्यासाठी वगैरे? फाटीची वैशिष्ट्य म्हणजे फाटी ही अशी फाटी कुठं तालुक्यात अख्ख्या फाटी नाही अशी फाटी आपण बनवलेली आहे की दोन्ही साईडला आपण ताली टाकल्यात. प्रेक्षक थोडं सुद्धा आत येत नाही या फाटी. मैदानाच्या आसपास म्हणजे आपल्या बैलाला कुठली दुखापत होण्यासारखी म्हणजे जागा नाही, वीर नाला ओढा वगैरे काय? पुढं तुम्ही जर बघाल तर पुढं कुठलेही झाड नाही किंवा काय नाही, सर्व पुढं व्यवस्थित पटनांगण करून अर्धा पाऊण एकर नांगरट केलेली आहे आपण. आता समोर किती जागा आहे निकाल रेषेच्या? 1,500 फूट समोर जागा आहे. एका वेळेस तुमचे किती लॉट खाली जाणार आहेत आणि बजर सिस्टीम असणार आहे का मैदानात? बजर सिस्टीम असणारच आहे. एका वेळेस 5 लॉट खाली जातील. खाली 5 जातील परत 10 जातील. म्हणजे पहिल्यांदा 5 जाणार आणि नंतरच्या लॉट पासून 10 गाड्या. खाली जागा थांबायला किती आहे? खाली जागा भरपूर आहे थांबायला. आता फाटीपाटीतला आतला अंतर साधारणतः अंतर 14 फूट आहे. आणि सर्व फाटीवरचं जे अंतर आहे ते समानरित्या योग्यरित्या मेजरमेंट करून घेतलेलं आहे का? खात्यातले लोक आणून आपण ते माप काढलेलं आहे सर्व. म्हणजे एकही फाटी अशी कुठं 10 फूट ज्यादा कमी होणार ना, कुठले सर्व बैलांना कुठले अन्याय होणार नाही या पद्धतीने आम्ही माप काढलेले आहेत. आणि मी पाहिलं सर्व फाटे एकसारखे आहेत, म्हणजे असं कुठल्याच फाटीवर असं चढ वगैरे असं नाही काय? तरी रानाबद्दल काय सांगाल? रान कसं आहे साधारणतः? रान ही म्हणजे कुठेही असं चढाचं रान नाही किंवा ढाळाचं रान नाही. प्लेन एक लेवल मध्ये फाटे आहेत. बॅरिकेटिंग किती असणार आपल्या? बॅरिकेटिंग 500 फूट बॅरिकेटिंग आहे. मैदानाचं समालोचन कोण करणार आहे? झेंडापंच बापू आहेतच आणि लाईव्ह बापूंनी सांगितलं P3 आहे. समालोचन कोण करणार आहे? मैदानाचं समालोचन विकास सर कुमटे आणि प्रताप तात्या जांजूरने, श्रीमंत निकम जामचे आणि बबलू कोळे. आता जर समजा आता फायनलला तुम्ही पाहताच, रोज मैदान पाहत असताय, समोर फायनलच्या वेळी जरा गर्दी होती, तर त्यावर आवर घालण्यासाठी समोर तुमचे किती पंच असणार आहे कमिटीचे? समोर आमचे पंच भरपूर आणि आमची मित्रमंडळी भरपूर असल्या कारणानं आमचं पुढे कोणती हायगाय केली जाणार नाही. आता जर समजा अटीतटीची लढत झाली किंवा निकाल कशा पद्धतीने असणार? कमिटीचा निर्णय हा फायनल असणार आहे का? कमिटीचा निर्णय हा फायनल असणार आहे. बैलगाडी मालकांनी जेवढ्या आता ऑनलाईन नोंद होणार आहे हे आपण सकाळी 9ला लॉट काढणार आहे आणि या गाड्या अगोदर आपण पळवून घेणार आहे. त्यामुळे आमची एकच बैलगाडी मालकांना विनंती आहे की सर्वांनी गाड्या ऑनलाईन जास्तीत जास्त नोंद होतील एवढ्या करून घ्याव्यात. मैदानात परत 12च्या पुढे आम्ही गाड्या नोंद करून घेणार नाही. 9 वाजता लॉट चालू करणार आहे. 10ला मैदान चालू होणार आहे आणि 10ला मैदान चालू झाल्यानंतर 2 तासच फक्त पावत्या घेतल्या जातील 12 वाजेपर्यंत. त्यानंतर आम्ही पावत्या अजिबात घेतल्या जाणार नाही. तरी दादा जर समजा इन केस दुखापत होऊ नये पण दुखापत झाल्यास बैलाला, तर आपले वैद्यकीय पशुवैद्यकीय अधिकारी असणार आहेत का? पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची आपण नेमणूक केलेलीच आहे आणि कुठेही काय अपघात होऊ नये या पद्धतीने आपण सर्व व्यवस्था लावलेलीच आहे. आणि जरी काय झालं म्हणजे कोणाला तरी आपण ॲम्ब्युलन्स जरी माणसांकरता बैलगाडी मालकांकरता ॲम्ब्युलन्स आपण ठेवलेली आहे. आपण पाहत असतंय सुट्टीला आता पट्टीचा नियम आल्यापासून रितसर होता मैदान, तरी मैदानाची फायनल हे उजेडात घेण्याचा प्रयत्न कशा पद्धतीने असणार आहे? नाही, मैदानाची फायनल आता बापू आहेतच. बापू तुम्हाला माहिती आहे उजेडातच फायनल करून देणार. बापू असले कोणाला काही टेन्शन नाही पाहिजे. पट्टीच्या पुढे आम्ही पट्टीच्या पुढे कोणालाही थांबून देणार नाही. पट्टीच्या पुढे जो येईल त्याची गाडी केली जाईल. तरी बैलगाडी मालकांना या मुलाखतीच्या निमित्ताने काय उद्देश कराल? गाडी मालकांनी बहुसंख्येनं उपस्थित राहू उद्या मैदानासाठी. उद्या किती वाजता सकाळी मैदान चालू होईल? उद्या सकाळी 9 वाजता मैदान चालू होईल. आणि फायनल तुमचा घ्यायचा मानस किती वाजेपर्यंत असेल साधारणतः? फायनल आमचा 6च्या आत होईल. सूर्यास्त असताच फायनल आमचा होईल. मैदानाची परमिशनची प्रोसेस कुठपर्यंत झाली? आपल्याला कालच मिळालेली आहे. परमिशन आपण सर्व ग्रुपवरती सोडलेली आहे. त्यामुळे गाडा मालकांना सर्व कळालेलं आहे. तर या मुलाखतीच्या यामध्ये फोटो पाहायला मिळतील? मुलाखतीमध्ये फोटो पाहायला मिळतील सर्वांना. गाड्यांची नोंद साधारणतः किती झाली? गाड्यांची नोंद साधारणतः 200च्या आसपास काहीतरी झालेली आहे. मी विचारलं नाही पोरांना, पण 200च्या आसपास काहीतरी झालेली आहे.